शनिदेवाच्या मूर्तीची झीज होऊ नये, भविष्यामध्ये या मूर्तीला कशाची झळा लागू नये या दृष्टिकोनातून एकत्रितपणे निर्णय घेतलेला आहे की ज्या परिसरामध्ये भाविकांना व्यावसायिकांकडून जे पूजा विधीमध्ये तेल दिलं जातं ते तेल खाद्यतेल असावं की जेणेकरून मूर्तीस हानी होणार नाही आणि भाविकांच्या या भक्तीला पुढं छेद जाऊ नये या दृष्टिकोनातून देवस्थानने एक महत्वाचा निर्णय घेतला आणि या निर्णयानुसार 1 मार्च 2025 पासून मंदिर परिसरामध्ये फक्त इडिबल तेल म्हणजे खाद्यतेलच स्वीकारले जाईल। तर आता 1 मार्च पासून शनिदेवाच्या चौथऱ्यावरील तेलाभिषेकासाठी फक्त ब्रँडेड कंपनीचं आणि शुद्ध रिफायनरी खाद्यतेल वापरण्यास बंधनकारक असणार आहे आणि याची नोंद आता सर्व भाविकांना सुद्धा घ्यावी लागणार आहे। हे देवस्थान विश्वस्त मंडळ न्यास बैठकीमध्ये आणि ग्रामसभेमध्ये एकमतानं हा निर्णय झालेला आहे आणि या संदर्भातले निर्बंध सुद्धा आता लागू करण्यात येणार आहेत। शनिदेवाला वाहण्यात येणाऱ्या सुट्या तेलावर बंदी घालण्यात आली आहे, त्यामुळे इथून पुढे भाविकांना नामांकित तेलानंच अभिषेक करावा लागेल। भेसळीच्या तेलानं शिळेची झीज होत असून ती रोखण्यासाठी महत्त्वाचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे। अप्रमाणित तेलात पॅराथिनचे अंश हे आढळलेले होते आणि त्याचमुळे ते रोखण्यासाठी केमिकलचे अंश आणि त्याचा परिणाम रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। चौथऱ्यावर शनिदेवाच्या मूर्तीवर तेलाभिषेक करण्याची खरं तर खूप जुनी परंपरा आहे, मात्र तेलामध्ये अनेकदा भेसळ असते आणि त्याचमुळे त्याचा थेट परिणाम हा शिळेवर होत असतो, मूर्तीवर होत असतो। तीच झीज रोखण्यासाठी देवस्थानकडून हा निर्णय घेण्यात आला। भाविकांनी हा अभिषेकसाठी आणलेल्या तेलाविषयी शंका आल्यास ते सुद्धा स्वीकारलं जाणार नाहीये असंही नियमांमध्ये म्हटलं गेलंय।